खरं तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला. पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो. आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय. कारण काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि इथं नुसतं खाली वाकून बघतोय तरी त्याने शिट्टी वाजवली. खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळची कुठंच चुकी नाही मला असं वाटते. कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं. पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे. कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहोळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही. तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होतं डोळ्याला की पाठ टेकलेली नाही. परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचांनी निर्णय दिला.